ज्ञानेश्वरीची अविटगोडी चाखू इच्छिणाऱ्या सर्व श्रोत्यांना आमचा नमस्कार. सर्व श्रोत्यांनी पूर्ण चित्त एकवटून ध्यानस्थ बसून डोळे मिटून शांतपणे ज्ञानेश्वरीच्या ओव्यांचा आस्वाद घ्यावा ही नम्र विनंती. ज्ञानेश्वरी प्रत्येक ओवीचा मराठीत अर्थ याचे सर्व व्हिडिओची प्लेलिस्ट डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. तरी आपला एखादा अध्याय किंवा एखादा व्हिडिओ पाहायचा राहिला असल्यास आपण प्लेलिस्ट उघडून सर्व व्हिडिओज पाहू शकता. तसेच येणारे सर्व नवीन व्हिडिओज पाहण्यासाठी आपण चॅनल सबस्क्राईब करू शकता. ज्ञानेश्वरीचे सर्व व्हिडिओज आपण जास्तीत जास्त शेअर करावेत, जेणेकरून सर्व लोकांना ज्ञानेश्वरी श्रवणाचा आनंद घेता येईल. अध्याय 18 सर्व गीतार्थ संग्रह योग भाग 18 ओवी क्रमांक 851. एवं नवही शामादिक गुणजेत निर्दोख ते कर्म जाण स्वाभाविक ब्राह्मणाचे. तो नवगुण रत्ना करू या नवरत्नांचा हारू न फेडितले दिन करू प्रकाशु जैसा. नाना चांपा चांपोळी पूजिला चंद्रचंद्रिका धवळला का चंदनोणी जे चर्चिला सौरभ्य जेवी. तेवी नवगुणा टिकलग लेने ब्राह्मणाचे अव्यंग काहीची नसंडी अंग ब्राह्मणाचे. आता उचित जे क्षत्रिया तेही कर्म धनंजया सांगू ऐक प्रज्ञेचिया भरोवरी. याप्रमाणे शमाधिक 9 गुण जेथे निर्दोषपणे दृष्टीस पडतात ते ब्राह्मणाचे स्वाभाविक कर्म आहेत असे समज. तो ब्राह्मण या नवगुणारूपी रत्नाचा सागर असून सूर्य जसा सतत तेजोमय असतो तसा हा नवगुणरूपी रत्नहाराने सुशोभित आहे. चाफ्याचा वृक्ष त्याच्याच फुलांनी पुजलेला असतो. चंद्र जसा चांदण्यांनीच उजळतो अथवा चंदन आपल्या अंगच्या सुवासाने चर्चिला असतो, तसे नवगुणरूपी अलंकार हे ब्राह्मणाचे निर्दोष लेणे आहे आणि हे ब्राह्मणाचे अंग सोडून कधीही राहत नाही. अर्जुना, क्षत्रियांना जे योग्य कर्म आहे तेही सांगतो, तू चित्त एकाग्र करून ऐक. तरी भानू हा तेजे नापेक्षी जेवी विरजे का सिंहे न पाहिजे जावळिया. ऐसा स्वयंभ जो जीवे लाठू सावाये विना उद्भटू ते शौर्य गाजेत श्रेष्ठू पहिला गुण. आणि सूर्याचे ने प्रतापे कोडीही नक्षत्रहारपे ना तो तरी न लोपे सचंद्रितीही. तैसेनी आपुले प्रौढी गुणे जगासी विस्मयो देणे आपण तरी न क्षोभने कायसे नाही. ते प्रागलभ्य रूप तेजा जिये कर्मी गुण दूजा आणि धीरू तो तिजा जेथीचा गुण. तर सूर्य हा प्रकाश देण्याच्या कामाकरिता दुसऱ्याच्या मदतीची अपेक्षा करीत नाही आणि सिंह शिकारीच्या कामाकरिता पाठीराखा शोधत नाही. त्याप्रमाणे जो स्वभावतः सामर्थ्य संपन्न असून इतरांच्या सहाय्याची अपेक्षा न ठेवणारा शूर क्षात्र प्रकृतीचा पहिला गुण शौर्य हा होय. आणि सूर्याच्या प्रकाशाने कोट्यावधी नक्षत्रे लोपून जातात, परंतु कोट्यावधी नक्षत्रे चंद्राचे सहाय्य घेऊन सूर्याला निस्तेज करण्यास समर्थ होत नाहीत. तसे आपल्या सामर्थ्याने आपल्या गुणांनी जगाला विस्मित करून टाकणे आणि आपण स्वतः विचलित न होणे असा प्रशंसनीय गुण तेज ज्या क्षत्रियांच्या कर्मात दुसरा गुण आहे आणि धैर्य हा क्षत्रिय कर्मातील तिसरा गुण होय. वरी पडलिया आकाश बुद्धीचे डोळे मानस झाकी नाते परियेस धैर्य जेथे. आणि पाणी हो भलते तुके परी ते जिनोणी पद्मफाके का आकाश उंची अजिंक्ये आवडे तयाते. तेवी विविधा अवस्था
पातलिया जिनोनी पार्था प्रज्ञा फळतया अर्था बेज देणे जे ते दक्षत्वगा चोख जेत चौथा गुण देख आणि झुंज अलौकिक तो पाचवा गुण आदित्याची झाडे सदा सन्मुख सूर्याकडे देवी समोर शत्रू पुढे होणे सदा माहेवणी प्रयत्नेसी चुकविजे सेजे जैसी रिपुपाटीने दिजे तैसी समरांगणी आकाश कोसळून पडले तरी ज्याचे मन आणि बुद्धी कसरत नाही त्याचे नाव धैर्य आहे. पाणी कितीही खोल अफाट असले तरी कमळाची पाने त्यावर पसरतात आणि एखादी गोष्ट कितीही उंच केली तरी आकाश त्यावर आच्छादलेले असते. अर्जुना, याप्रमाणे विविध प्रकारचे प्रसंग निर्माण झाले असता बुद्धीमध्ये उत्पन्न होणारे हर्ष, भय, शोक आदी अनेक विकार त्यांना जिंकून त्यातून जो सुखरूप बाहेर येतो. याप्रमाणे सावधपणा राखणे याला दक्षता असे म्हणतात. तो क्षात्र प्रकृतीचा चौथा गुण आहे आणि अलौकिक युद्ध पराक्रम हा पाचवा गुण आहे. सूर्यफुले जशी सदैव सूर्याला सन्मुखच असतात तसे शत्रूच्या सतत समोर असणे. ज्याप्रमाणे गरोदर स्त्री पती समागम कटाक्षाने टाळते त्याप्रमाणे तो युद्धभूमीवर शत्रूला पाठ दाखविण्याचे हरप्रयत्नाने टाळतो. हा क्षत्रियांचे या आचारी पाचवा गुणेंद्रू अवधारी चहुपुरुषार्थाशिरी भक्ती जैसी आणि जालेनी फुले फळे शाखिया जैसी मोकळे का उदार परिमळे पद्मा करू नाना आवडीचे नि मापे चांदिने भलतेने घेपे पुढिलांचे नि संकल्पे तैसे जे देणे ते उमपगा दान जेत सहावे गुणरत्न आणि आज्ञे एकायतन होणे जे का पोषुणी अवयवा फुले करविजती मानविले तेवी पालणे लोभविले जग जे भोगणे तया नाम ईश्वर भाव जो सर्व सामर्थ्याचा ठाव तो गुणान माझी राव सातवा जेथ. अर्जुना, चार पुरुषार्थामध्ये सर्वश्रेष्ठ जागी भक्तीचा क्रम लावावा लागतो. त्याप्रमाणे क्षत्रियाच्या आचारातील हा पाचवा गुण सर्व गुणात सर्वश्रेष्ठ आहे असे जाण. ज्याप्रमाणे फुला फळाच्या बाबतीत वृक्ष तसेच कमळाचे समुदाय सुवास देण्यात उदार आणि तत्पर असतात अथवा वाटेल त्याला पाहिजे तेवढे चांदणे याचा आस्वाद घेता यावा तसे याचकाला त्याच्या इच्छेप्रमाणे देणे हे अमर्याद दान क्षत्रिय वृत्तीच्या आचारातील सहावे गुणरत्न होय. आज्ञेने राहण्याचे एकच स्थान क्षत्रिय हे होय. आपल्या हस्तपादादी अवयवाचे चांगले पोषण केले असता त्याकडून वाटेल ते कामे करून घेता येतात. त्याप्रमाणे प्रजेचे प्रेमाने कौशल्याने पालन केले असता सर्व प्रजा आनंदाने राजाज्ञेचे पालन करते. सर्व सामर्थ्याचे स्थान त्याचे नाव ईश्वर भाव असून तो सर्व गुणांमध्ये श्रेष्ठ आहे. क्षत्रियाच्या आचारातील हा सातवा गुण होय. ऐसे जे शौर्यादिकी इही सात गुणविषेकी अलंकृत सप्तरुखी आकाश जैसे तैसे सप्तगुणी विचित्र कर्म जे जगी पवित्र ते सहज जाण क्षात्र क्षत्रियाचे नाना क्षत्रिया नव्हे नरू तो सत्व सोनयाचा मेरू म्हणोनी गुणस्वर्गा धारू साताईया नातरी सप्तगुणार्णवी परिवारली बरवी हे क्रिया नवे पृथ्वी भोगितसे तो का गुणाचे साताही योगी हे क्रिया ते गंगा जगी तया महोदधीची अंगी विलसे जैसी परी हे बहु असो देख शौर्यादी गुणात्मक कर्मगा नैसर्गिक क्षत्र जातीसे आता वैश्याची जाती उचित जे महामती ते ऐके गाणी ऋती क्रिया सांगो. आकाश ज्याप्रमाणे
सप्त ऋषींच्या 7 चांदण्यांनी शोभते, त्याप्रमाणे हा क्षत्रिय शौर्य आदी करून वरील 7 गुणविशेषांनी शोभतो. जे कर्म या 7 अलौकिक गुणांनी पवित्र असते ते क्षत्रियांचे सहज क्षात्र कर्म आहे असे समज. अथवा जसा सप्तगुण संपन्न जो क्षत्रिय तो जनसामान्यासारखा साधारण मनुष्य नसून अलौकिक सत्वगुणरूपी सोन्याचा मेरुपर्वतच आहे. ते 7 गुणरूपी सप्तस्वर्गांना आधार आहे. अथवा हे क्षात्र कर्म नव्हे तर 7 गुणरूपी समुद्रांनी पूर्ण वेढलेली ही पृथ्वीच आहे आणि ती तो क्षत्रिय उपभोगीत आहे. अथवा हे क्षत्रिय कर्म म्हणजे जगात सप्तगुणरूपी ओघांनी वाहणारी गंगाच असून त्या क्षत्रिय रूप महासागराच्या अंगी जशी काही शोभत आहे. परंतु आता हे वर्णन पुरे. अर्जुना पहा, शौर्यादी गुणात्मक कर्मे क्षत्रिय जातीला स्वाभाविकच आहेत. हे बुद्धिमान अर्जुना, वैश्य जातीला जे योग्य कर्म आहे ते तुला सांगतो, नीट ऐक. तरी भूमी बीज नांगरू यया भांडवलाचा आधारू घेऊन लाभू अपारू मेळवणे जे. किंबहुना कृषीजीने गोधणे राखोणी वर्तणे का समर्गीची विकणे महर्गी वस्तू. येतुलाची पांडवा वैश्याते कर्माचा मेळावा हा वैश्य जाती स्वभावा आतुला जाण. आणि वैश्य क्षत्रिये ब्राह्मण हे द्विजन्मे तिन्ही वर्ण ययांचे जे शुश्रूषण ते शूद्र कर्म. पै द्विज सेवे परवते धावणे नाही शूद्राते एवं चतुर्वर्णा चित्ते दाविली कर्मे. तर जमीन बीज नांगर या भांडवलाचा आधार घेऊन जो पुष्कळसा नफा मिळवतो, किंबहुना कृषी कर्म करून गायीचे पालन करून अथवा स्वस्त वस्तू घेऊन महाग विकणे. अर्जुना, वैश्य जातीने या 3 प्रकारचे कर्म करून निर्वाह करणे हा स्वाभाविक धर्म आहे. आणि वैश्य क्षत्रिय ब्राह्मण या तिन्ही वर्णास द्विज हे नाव आहे. यांची सेवा करणे हा शूद्र वर्णाचा स्वाभाविक धर्म आहे. या द्विज सेवे वाचून शूद्रांना दुसरे कर्म नाही. याप्रमाणे 4 वर्णांना योग्य अशी कर्मे तुला सांगितली. आता येची विचक्षणा वेगळा लिया वर्णा उचित जैसे करणा शब्दाधिक. नातरी जळद उच्युता पाणिया उचित सरिता सरितेसी पंडुसुता सिंधू चितू. तैसे वर्णाश्रम वशे जे करणीय आले असे गोरे या अंगा जैसे गोरेपण. तया स्वभाव विहिता कर्मा शास्त्राचेनी मुखे विरोत्तमा प्रवर्तावया लागी प्रमा अढळ कीजे. पै आपुलेनी रत्न तिते घेपे पारखियाचेनी हाते तैसे स्वकर्मा पैते शास्त्रे करावे. जैसी दिठी असे आपुलिया ठाई परी दीपे विन भोग नाही मार्गून लाहता काई पाय असता होय. म्हणोनी ज्ञाती वसे साचारू सहज असे जो अधिकारू तो आपुला लिया शास्त्रे गोचरू आपण कीजे. मग घरीचाची ठेवा जेवी डोळ्या दावे दिवा तरी घेता काय पांडवा आढळू असे. हे अर्जुना, ज्याप्रमाणे शब्दादी विषय कर्णादी इंद्रियांना उचित आहेत, त्याप्रमाणे या 4 वर्णाची भिन्न भिन्न उचित कर्मे तुला स्पष्ट करून सांगतो. अथवा मेघापासून पडलेल्या पाण्याला नदी हे योग्य स्थान आहे आणि नदीला समुद्र हे योग्य स्थान आहे. गोऱ्या अंगास गोरेपण जसे शोभा देते तसे वर्णाश्रम धर्माप्रमाणे जे आवश्यक कर्म ते केले असता ते त्या वर्णाला शोभून दिसते. हे वीरश्रेष्ठ अर्जुना, त्या विहित कर्माकडे शास्त्रात सांगितल्याप्रमाणे आचरण करण्याविषयी आपली बुद्धी निश्चित करावी. जसे मूळचे आपलेच असलेले रत्न परीक्षकाकडून पारखून घ्यावे, त्याप्रमाणे आपले स्वकर्म शास्त्राच्या आधाराने जाणून घ्यावे. दृष्टी आपल्याच ठिकाणी आहे, परंतु
दिव्याच्या मदती वाचून तिचा उपयोग नाही. अथवा रस्ता जर सापडला नाही तर पाय असून काय बरे उपयोग. म्हणून जातीप्रमाणे स्वाभाविक असलेला अधिकार शास्त्राच्या आधाराने समजून घ्यावा. मग अर्जुना, दिवा जसा आपल्या घरातील ठेवा आपल्या दृष्टीला दाखवतो, तेव्हा तो हस्तगत करण्यास कोणाचा विरोध असतो का? तैसे स्वभावे भागा आले, वरी शास्त्रे खरे केले, ते विहित जो आपुले आचरेगा. परी आळसू सांडोणी, फळकाम दडवुणी, आंगे जिवे मांडुणी, तेथेची भरू. वोघी पडिले पाणी, नेणे आनाणी वाहणी, तैसा जाया चरणी व्यवस्थोणी. अर्जुना, जो या परी ते विहित कर्म स्वये करी, तो मोक्षाच्या ऐलद्वारी पैठा होय. त्याप्रमाणे स्वभावतः वर्णाश्रम धर्माप्रमाणे आपल्या वाट्याला आलेले आणि शास्त्राने निश्चित केलेले ते आपले विहित कर्म जो आचरण करतो, पण आळस टाकून फळाची इच्छा न धरता मोठ्या हौसेने शरीराने मनपूर्वक त्या कर्माला आरंभ करून तेथेच सर्व काळ व्यतीत करतो. पाणी प्रवाहात सापडल्यानंतर भलतीकडे जात नाही, तसे ज्याचे आचरण यथाशास्त्र होते. अर्जुना, याप्रमाणे जो विहित कर्माचे आचरण स्वतः करतो तो पुरुष मोक्षाच्या अलीकडचे द्वार जे वैराग्य आहे त्याला प्राप्त होतो. जे अकर्णा आणि निषिद्धा, न वचेची काही संबंधा, म्हणोनी भवाविरुद्धा मुकला तो. आणि काम्य कर्माकडे न परतेची जेथ कोडे, तेथ चंदनाचेही खोडे न लेची तो. येर नित्य कर्म तव, फलत्यागे वेचिले सर्व, म्हणोनी मोक्षाची शिव ठाकूला हे. ऐसेनी शुभाशुभी संसारी, सांडिला तो अवधारी, वैराग्य मोक्षद्वारी उभा ठाके. विहित कर्माचा त्याग आणि शास्त्राने निषिद्ध ठरविलेल्या कर्माचे आचरण या दोन्हीचा त्याचा संबंध सुटल्यामुळे त्याला संसार दुःख उरत नाही. चंदनाचा असला म्हणून काय झाले, तो खोडाच असल्याने कोणी कौतुकाने पायरत घालीत नाही. त्याप्रमाणे स्वर्गादी फलभोग आहेत, परंतु अनित्य असल्याने तो काम्य कर्माकडे मुळीच पाहत नाही. आणि दुसरे जे नित्य कर्म त्याच्या फलाचा त्याग करून नाहीसे केले, म्हणून तो मोक्षाच्या सीमेवर प्राप्त होऊ शकला. ऐक, अशा रीतीने कर्माचे निरसन करून शुभाशुभ संसाराकडून तो टाकला जातो आणि मोक्षाचे द्वार जे वैराग्य तेथे येऊन तो उभा राहतो. येथपर्यंत 900 ओव्या समाप्त झाल्या आहेत. यापुढील ओव्या आपण अध्याय 18 आणि भाग 19 यामध्ये पाहणार आहोत. राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी.